गरमागरम फुगलेली पुरी आणि थंडगार गोड आमरस. उन्हाळ्यातलं परफेक्ट असं पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवण. रसाळ आंब्याचा मऊ सुगंधी आमरस आणि कुरकुरीत टम्म फुगलेली पुरी यांची जोडी प्रत्येक घासाला खास चव देते. तर नमस्कार मंडळी, मी रोहिणी आणि आज आपण फूडी रोहिणीमध्ये आहे ना आमरस आणि पुरीचा बेत केलेला आहे. तर चला मग रेसिपी पाहूया. आमरस बनवण्यासाठी अगदी घरचेच आंबे इथे मी वापरलेले आहेत. खूप रसाळ आणि केसर आंबा आहे हा बरं का. आणि हे जे आंबे आहेत ना ते घरच्या घरी सुरक्षित पद्धतीने पिकवले गेलेले आहेत. हे पिकवण्यासाठी कुठलंही कॅल्शियम कार्बाईड वापरलं गेलेलं नाही आहे. काही व्यापारी आहे ना कॅल्शियम कार्बाईड वापरतात, पण ते आरोग्यासाठी आहे ना खूप हानिकारक आहे. त्यामुळं ते टाळणंच योग्य आहे बरं का. तर कधीही घरच्या घरी पिकवलेला गावरान आंबा तुम्ही जरूर खा. आंबे जे आहेत ना ते स्वच्छ असं धुवून घेतल्यानंतर त्यामधला आपण रस काढणार आहोत. आणि पाहू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, हे जे आंबे आहेत ना ते किती रसाळ आहेत आणि त्यामधल्या ज्या कोयी आहेत ना त्याला किती गर आहेत. आंबे जे आहेत ना ते सर्व असं काढून घेतलेले आहेत त्यामधल्या कोयी. आणि ज्या कोयी आहेत ना त्याचा गर जो आहे ना तो मी अगदी हातानेच काढून घेत आहे. आणि खूप असा केसर आंबा असल्यामुळे ना खूप त्याला गर आहे आणि अगदी गोड आहे हा बरं का आंबा. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये आहे ना म्हणजे प्रत्येक सीझनला जर आपण आमरस पुरी नाही खाल्लं तर काय खाल्लं. तर उन्हाळ्यामध्ये आहे ना सर्वीकडे असं पारंपरिक जेवण बनवलं जातं, जसे की आमरस पुरी वगैरे. तर आहे ना म्हटलं बेत करावा आणि ही रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी. तर सर्व ज्या कोयीचा गर आहे ना तो काढून झाल्यानंतर इथे माझ्या आवश्यकतेनुसार साखरेचं प्रमाण टाकलेलं आहे. तर हा जो रस आहे ना तो मी मिक्सरला वगैरे न लावून घेता रवीच्या साह्याने फिरवून घेत आहे. त्यामुळं चवसुद्धा जी आहे ना ती टिकून राहते. आणि पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कलर वगैरे किती सुरेख आलेला आहे आणि हा नॅचरल कलर आहे. तर यामध्ये मी आहे ना वेलची पावडर टाकलेली आहे. वेलची वाटते वेळेस थोडीफार साखर ॲड केलेली आहे, जेणेकरून लवकर वाटली जावी यासाठी. आणि वेलची पावडर सुगंध येण्यासाठी म्हणून आमरसमध्ये टाकलेले आहे. पूर्वीचे जे लोक आहेत ना म्हणजे माझी आजी वगैरे अजिबात मिक्सरचा वापर करायचे नाही आहेत. तर आहे ना आमरस बनवण्यासाठी अगदी असंच जसं मी बनवलेलं आहे ना सेम त्याच पद्धतीने बनवायचे आणि आमरससुद्धा खूप टेस्टी लागायचं. तर आहे ना मस्त असं पारंपरिक पद्धतीचा आमरस मात्र तयार झालेला आहे. तर तेलसुद्धा गरम झालं होतं कढईमध्ये, म्हणून ज्या पुऱ्या आहेत ना त्यासुद्धा बनवून घेतलेल्या आहेत. आणि पुरीसुद्धा पाहू शकता किती मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत, अगदी छान अशा झालेल्या आहेत. आमरस आणि पुरीचा जो बेत आहे ना तो आम्ही खरंच खूप एन्जॉय केला. तर मग तुम्हीसुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये ना असं पारंपरिक पद्धतीचं जेवण बनवा आणि एन्जॉय करा. तुम्हाला आवडतं की नाही हो आमरस आणि पुरीचा बेत, मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडत असतील तर आहे ना तुमच्याकडे आमरस कशा पद्धतीने बनवतात हे सुद्धा सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आहे ना फूडी रोहिणीला सबस्क्राईब मात्र नक्की. चला मग तुम्हीसुद्धा पारंपरिक पद्धतीचा बेत बनवा आणि तुमच्या घरच्यांनासुद्धा खुश करा. धन्यवाद.